नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीचा सराव चाचणी पेपर पाहणार आहोत। तर बघा, सुरुवातीला विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती भरायची आहे। तर शाळेचे पूर्ण नाव लिहायचं असतं। त्यानंतर कोणत्या विषयाची परीक्षा आहे, जसं की आता आपण मराठी विषयाची परीक्षा बघतोय तर मराठी म्हणून लिहायचं। त्यानंतर चाचणी परीक्षा कितवी आहे ते लिहायचं। त्यानंतर इयत्ता कितवीची आहे ते आपल्याला लिहायचं असतं। त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि त्या दिवशीची तारीख आणि विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहायचं असतं। आणि ही परीक्षा बघा 20 गुणांसाठी आहे। तर ही झाली तुमची वैयक्तिक माहिती। त्यानंतर आहे बघा प्रश्न पहिला आहे 5 गुणांसाठी विचारलेला आहे। शब्द ऐकून लिही। आपण मुलांना शब्द सांगायचे आणि ते मुलांकडून लिहायचे। तर बघा, असे शब्द सांगायचे: चटई, रजई, ताई, वरण, जाई, गारवा, सनई, गाजर, राखी, माई असे शब्द। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा, दिलेल्या अक्षरापासून कोणतेही 5 अर्थपूर्ण शब्द बनव। जसं की दास, उदाहरणामध्ये दास सांगितलंय बघा, आणि चित्रामध्ये तुम्हाला अक्षरे दिलेली आहेत। तर त्या अक्षरापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत। तर कोणते शब्द बनतील बघा बरं? रावण, मका, सण, रामदास, कान हे असे शब्द बनवायचे। आणि सरावासाठी असे तुम्ही पण मुलांना सराव म्हणून अक्षरे देऊ शकता आणि शब्द बनव म्हणून सांगू शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा प्रश्न तिसरा आहे, चौकटीत दिलेल्या कोणत्याही 5 रंगांची नावे शोधून लिही। उदाहरणासाठी जसं की सांगितलंय बघा अबोली, तर कोणकोणत्या रंग तयार होतील बघा बरं? निळा, गुलाबी, पिवळा, पांढरा, काळा हे अशा पद्धतीचे रंग 5 रंगांची नावे 5 गुणांसाठी लिहायची आहेत। प्रश्न चौथा, पुढील चित्रातील मुलं काय करत आहेत ते लिही। गुण 5 आहेत। या चित्रामधील मुलगी दिसत आहे, ती ड्रॉइंग करत आहे। ब चित्रामध्ये मुलगा नळाचे पाणी बादलीमध्ये भरत आहे। क चित्रामध्ये मुलगा दोरीवर उड्या मारत आहे। ड या चित्रामध्ये मुली पतंग उडवत आहेत। ई चित्रामधील मुलगा सायकल चालवताना दिसतो। अशा पद्धतीचे सरावासाठी मुलांना प्रश्न देऊन त्यांचा घरी सराव करून घेतला म्हणजे मुलांना परीक्षेची भीती कायमची दूर होईल आणि सहजतेने वर्गातील जो पेपर आहे ते मुले आवडीने सोडवू लागतील। म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव हा घरी करून घेतलेला कधीही चांगला। म्हणून तुम्ही पण अशा पद्धतीचा मुलांकडून सराव करून घ्या।